ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय, ज्या मायबाप जनतेने मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सन्मानानं काम करण्याची संधी दिली, तो जत मतदारसंघ क्रमांक 288 वा आहे। म्हणजे आपली विधानसभा 288 आमदारांची आहे, त्यातला शेवटचा क्रमांक आहे। दुर्दैवानं प्रस्थापित राज्यकर्त्यांनी गेली अनेक वर्ष जतवरती सातत्यानं अन्याय केला। निसर्ग तर कायमचा कोपलेला आहे, निसर्गाने कायमचा अन्याय केला, परंतु ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती, अनेक वर्षाची सत्ता होती, त्यांनी सुद्धा जतकडे दुर्लक्ष केलं, जाणीवपूर्वक अन्याय केला। जतच्या लोकांनी फक्त प्रस्थापितांच्या कारखान्यावरती ऊस तोडला पाहिजे अशा भूमिकेतून त्यांनी जतकडे लक्ष दिलं नाही। परंतु जेव्हा 2014ला देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि जतचं भविष्य बदलायला लागलं, आता मी तुमच्याशी बोलत असताना जत तालुक्यातील 60 गावामध्ये मैशालचं पाणी पोचलेलं आहे, शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी आहे। राहिलेल्या 65 गावामध्ये 2026च्या जूनमध्ये काही गावांना आणि 2027च्या जूनमध्ये जत तालुक्यातील शेवटच्या गावातल्या शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती मैशाल योजनेचं पाणी जात आहे। जत तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून बघितलं जातं, जत तालुक्याला मागासला तालुका म्हणून हिणवलं जातं, परंतु 2 वर्षाच्या नंतर या महाराष्ट्रातली कुणाची हिंमत होणार नाही की जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे म्हणण्याची। जत तालुक्यामध्ये विकास झाला नाही।